नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण नवीन एक डिझाइन घेऊन आलेला आहे, ती म्हणजे करंडा। करंडा हा संक्रांतीसाठी खूप लोकप्रिय आणि संक्रांतीसाठी ह्याचा जास्त वापर केला जातो। तर त्याच्यासाठी एक युनिक अशा ट्रेंडिंग डिझाईन्स घेऊन आलेलो आहे। संक्रांतीसाठी करंडा डिझाइन हे पारंपरिक आणि सणाला साजेशा पद्धतीने तयार केले जाते। करंडा म्हणजे लहान किल्ल्याच्या किंवा पिटाऱ्याच्या स्वरूपातील वस्तू, ज्याचा वापर संक्रांतीच्या पूजेसाठी गोडवा वाढवण्यासाठी केला जातो। महाराष्ट्रातील संक्रांतीच्या सणात विशेषतः तिळगुळ आणि वाण देण्यासाठी करंडाची सजावट केली जाते। तर हा मोराचा करंडा एवढा सुंदर आहे, खूप सुंदर अशा डिझाईन्स मध्ये अवेलेबल असतात। तर संक्रांतीसाठी करंडाच्या डिझाईन्सची फार महत्त्व आहे। काळ्या, पांढऱ्या, केशरी आणि सोनेरी रंगाच्या मिश्रणातून करंडा सजवला जातो। डिझाईन मध्ये हलक्या रांगोळीच्या रंगाचा वापर करून हा मस्त असे करंडे केले जातात। तर हे चौकोनी आकार, गोल मध्ये वेगवेगळ्या फ्लावर्सच्या डिझाईन्स मध्ये हे करंडे येतात। शेवटी मोरची डिझाईन असल्याशिवाय तो करंडा सुंदर वाटत नाही आणि मस्त अशा डिझाईन्स मध्ये हा करंडा सुंदर असे मिनार्सचे वर्क केलेले आहे। तर खूप सुंदर असे हे करंडा आहेत। तर ह्याच्यामध्ये गोल सुद्धा आकाराचे आहेत, ज्याच्यामध्ये आपले बोट बुडल एवढे अशा आहेत आणि सुंदर असे हे चौकोनी म्हणजे पंचकोनी साइज मध्ये सुद्धा हे करंडा अवेलेबल आहेत। फार सुंदर डिझाईन्स मध्ये हे करंडा वाटतात आणि चांदीचे असल्यामुळे ते संक्रांतीला फार उठून दिसतात, शोभून सुद्धा दिसतात, ज्याच्यामध्ये आपण वाणासाठी, हळदी कुंकूसाठी हे वापरू शकतो। म्हणजे त्यावेळी आलेल्या बायकांना आपण हळदी कुंकू या करंडामध्ये लावू शकतो। फार सुंदर असं वाटणारं युनिक असं हे डिझाईन्स आहेत आणि संक्रांतीला ह्याचा वापर आपण नक्कीच करू शकतो। तर हे करंडा डिझाईन तुम्हाला 700 ते 800 रुपये पासून सुरुवात होते। ते तुम्हाला 1000, 2000, 3000, 4000 रुपयेपर्यंत या करंड्याची किंमत असते। कारागीर किंवा महिला वर्ग घरीच करंडा तयार करून त्यावर हाताने नक्षीकाम करत असतात, त्यामुळे हे करंडे खूप सुंदर असे डिझाईन्स मध्ये अवेलेबल होत असतात। वाण देण्यासाठी आपल्याला ह्या करंड्याचा उपयोग करायचा, हळदी कुंकू लावायला, ते खूप छान वाटतं। पूजेच्या सजावटीसाठी सुद्धा आपण हे करंडा ठेवू शकतो। तसेच आता चांदीची मूर्ती सुद्धा छान वाटतं, जे आपण संक्रांतीला डेकोरेशन करू शकतो हळदी कुंकूसाठी। अशा प्रकारे हे वेगळ्या पद्धतीचे अत्तर ठेवण्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो, जे आलेल्या बायकांना हळदी कुंकूला आपण त्यामधून लावू शकतो। हे वेगवेगळ्या प्रकारचे पाना फुलाचे डिझाईन्स असलेले हे चांदीच्या वस्तू अशा वेळी फार सुरेख आणि सुबक आणि उठून दिसतात। तर ह्या विशिष्ट डिझाईन्स मध्ये अवेलेबल असलेला करंडा आणि वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला ढोणेबंधू ज्वेलर्स मध्ये अवेलेबल होतील। तसेच हे पान आहे ते सुपारी सुद्धा आहे, पण हे सुद्धा चांदीच्याच वस्तू आहेत, पण ह्याच्यावरती मीना वर्क करून वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये अवेलेबल आहे। असं वाटतं की हे ओरिजिनल पान आणि सुपारीचं आहे, परंतु हे चांदीच्या वस्तू आहेत। तर हे सुद्धा फार सुंदर आणि सुबक वाटतं। तर वेगवेगळ्या डिझाईन्स पानामध्ये सुद्धा अवेलेबल असतात, वजनाने हलके असतात आणि कमी प्राइस पासून हे पानांची डिझाईन सुरुवात होते। पानांना सुद्धा वेगवेगळी डिझाईन्स अवेलेबल असते, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर अशा डिझाईन ह्या पानाच्या सुद्धा आहेत, मस्त अशा वाटणाऱ्या। संक्रांतीला पानं, फुलं, सुपारी, दिवा हे सगळं लागतं। तर संक्रांतीच्या वेळी गंगा पूजन किंवा सूर्यपूजन करताना पानाचा उपयोग होतो। पानाचा उपयोग हा सणांच्या विविध विधीमध्ये पूजेसाठी, वाण देण्यासाठी सुद्धा आपण शुभचिन्ह म्हणून वापर करू शकतो। हे पान तुम्हाला वाण देण्यासाठी सुद्धा खूप सुंदर आयडिया आहे। कमी प्राइस पासून सुरुवात होते। तुमचं चांगलं बजेट असेल तर संक्रांतीला तुम्ही पान एक वाण म्हणून सुद्धा देऊ शकता, चांदीचे पान। तर ते नेहमीच आपल्या मंदिरात राहील आणि त्याचं फार सुंदर असं वाटणारं ही वाण डिझाईन आहे। आणि दिवा पण तुम्ही बघू शकता, चांदीचे दिवे हे एकसारखे सेम दोन दिसणारे दिवे आपण आपल्या मंदिरात लावू शकतो। त्याच्यामुळे मंदिराला सुबकता येते, सुंदर वाटतं, प्रसन्न वाटतं। पान हे मंगल कार्याचे प्रतीक मानले जाते, ज्याचा उपयोग विवाह, वाणदान आणि हळदी कुंकू समारंभात केला जातो। तसेच असे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती सुद्धा अवेलेबल आहेत, तर त्या सुद्धा आपण खूप सुंदर प्रकारे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण तांब्यावरती नारळ ठेवतो त्याला हे लावून सजवून ठेवू शकतो मंदिरात। तर हे वेगवेगळ्या डिझाईन्स फार छान वाटतात। संक्रांतीला हळदी कुंकाला वाण देताना पानाचा उपयोग केल्याने अधिकच सुंदर वाटेल। सुपारी, हलवा, गूळ, तिळगुळ, हळद, कुंकू ठेवून वाण दिला जातो।
तिळगुळ घ्या गोड गोड बोला या वचनासोबत पान दिले जाते, जे स्नेह आणि बांधणाची खूप खूण मानली जाते। तर हे चांदीचे करंड पण आपल्याकडे अवेलेबल असल्याने ते अतिशय सुंदर आणि मस्त असे वाटणारे डिझाईन्स आहेत। तर संक्रांतीच्या पूजेसाठी खूप सुंदर असे ह्या वाणच्या डिझाईन आहेत आणि त्याचे महत्त्व पण आहे। तर वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या डिझाईन्स तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नंतर पुन्हा आपण असेच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येऊ आणि वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स घेऊन येऊ। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये ह्या करंड्सच्या डिझाईन ज्या आहेत त्या खरंच फार सुंदर आहेत। तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्रकारचे बघायचे असेल तर नक्की कमेंट करून सांगा। तर हा व्हिडिओ आहे तो वातींसाठी पण खूप छान आहे, म्हणजे दिव्यांसाठी। चांदीचे दिवे फार युनिक ट्रेंडिंग आहेत आणि ह्याच्यामध्ये खूप सुंदर कमी वजनापासून सुद्धा हे दिवे अवेलेबल असतात आणि सुंदर वाटतात। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा। बाय।